अभिनेत्री संचिता उगले आत्महत्या प्रकरणाचा गंभीर आरोप। तर पैशांच्या कारणामुळे संचिताला टॉर्चर केलं जात होतं, तिच्या वडिलांनी केला आरोप। तर कामाच्या ठिकाणी संचिताचा मानसिक छळ होत असल्याचा तिच्या मावशीचा आरोप। भाजप आमदार वंदा म्हात्रेंकडून मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। जॅक लावून मंत्री झाले असल्याची ही टीका। तर नवी मुंबईमध्ये नाईक म्हात्रेंमधला वाद उफाळला। खासदार फुटण्याच्या आधीच डॅमेजच्या कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावले। तर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम सुरू। फुटीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, उद्धव ठाकरेंचं आवाहन। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, उद्धव ठाकरेंचं विधान। तर खासदारांच्या बैठकीमध्ये ठाकरे असं बोलले नाहीत, खासदार राऊतांनी केलं स्पष्ट। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल पडला लांबणीवर। 20 जूनला न्यायाची अपेक्षा, सुनावणीनंतर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। काँग्रेस जनता पार्टी आज नागपूरच्या रस्त्यावर उतरणार, करणार आंदोलन। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन, विविध सामाजिक संघटना सहभागी होणार। पुणेकरांच्या खिशाला बसणार पुन्हा एकदा कात्री। सीएनजी पीएनजीचे दर वाढले, सीएनजी प्रति किलो 1 रुपया, तर पीएनजी 85 पैशांनी महागला। मध्यरात्रीपासून दरवाढ लागू। मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार। तर ताणसामध्ये 5.53%, तर भातसा तलावात सुद्धा अवघा 10% पाणीसाठा उरला। पाऊस लांबला, बीएमसीची चिंता वाढली। राज्यात मान्सून लांबल्यानं चिंता वाढली। पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठल्याच प्रकारची शक्यता नसल्याचा अंदाज। मान्सून सर्वदूर येईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची कामं करू नयेत, करण्यात आलं आवाहन। उष्णता कमी होईना, जलसाठ्यातील पाण्याचं बाष्पीभवनही होतंय वेगानं। राज्यातील 16 मोठी धरणं पडतायत कोरडी ठाक, धरणांमध्ये फक्त पिण्यायोग्यच पाणी शिल्लक। कोल्हापूरच्या विशाळगडावर दारू पिऊन पर्यटकांचा धिंगाणा, मुंढा दरवाजा परिसरामध्ये हुल्लडबाजी। तर कर्नाटकच्या 5 पर्यटकांना करण्यात आली अटक। नाशिकच्या वाडीवरे साकोरे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी तोडलेल्या झाडांची खोडं जाळली। विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राखरांगोळी, पर्यावरणप्रेमी संतापले। नाशिकच्या कळवणमध्ये प्रेमसंबंधांमधून 24 वर्षीय तरुणाची हत्या। लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने बोलावून करण्यात आली हत्या। 3ही संशयित आरोपी ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची 11 तास मॅरेथॉन चौकशी। पश्चिम बंगालमधील प्राथमिक शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी। कॅलिफोर्नियामध्ये B-52 बॉम्बर विमान कोसळलं, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू। तर चाचणी उड्डाणाच्या वेळी झाली दुर्घटना, विमान कोसळल्यावर स्फोट होऊन धुराचे लोट। Thank you.